रानफुले या कविता संग्रहाला साहित्य संस्कृती मंडळाचं अनुदान मिळालं। एखाद्या कवीच्या पुस्तकाला पहिल्या संग्रहासाठी हे अर्थात कुठलंही पुस्तक वैचारिक असो, कथा असो किंवा कादंबरी असो, पहिल्या पुस्तकासाठी साहित्याच्या प्रोत्साहनपर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हे अनुदान दिलं जातं। आणि जालन्याच्या 2 कवींचं यावर्षी त्याच्यासाठी निवड झाली, याच्यासाठी खरंच जालनेकर म्हणून मला आनंद वाटतोय। आज या कार्यक्रमासाठी आवर्जून खरं तर श्रीकांत गायकवाडांचा आग्रह होता की मला भालेराव सरच पाहिजे, आणि भालेराव सरांची आणि आपली तारीख सुरुवातीला काही जुळून येऊ नाही लागली। 18 तारीख आपण पहिले ठरली होती आणि त्या तारखेला मी सरांशी बोलले की सर जमेल का, मग थोडीशी अडचण येऊ लागली आणि मग नंतर आम्ही सरांना म्हटलं की आम्ही तारीख बदलतो कारण कवी आमचा हटून बसलाय आणि मग सर म्हटले काही हरकत नाही, 25ला आपण करूयात आणि हा योग आज जुळून आलाय। कविता संग्रहाचं प्रकाशन, त्यातल्या त्यात पहिल्या कविता संग्रहाचं प्रकाशन चांगलं व्हावं असं कुठल्याही कवीला वाटतं, त्याचं ते स्वप्न असतं। मला असं वाटतं कथाकार आणि कादंबरीकारांपेक्षा कवी जास्त स्वप्न पाहतो आणि त्या श्रीकांत गायकवाडांची ही इच्छा अगदी छान पद्धतीनं पूर्ण होतीये, याचं एक मला समाधान वाटतंय। मी पण एक कवी असल्यामुळे अर्थातच, कारण मला माहित आहे कवींचे स्वप्न कसे असतात। आज महाराष्ट्राच्या म्हणता येणार नाही, महाराष्ट्राच्या बाहेरही ज्यांच्या कवितांनी लोकप्रियता प्रचंड मिळवलेली आहे असे आदरणीय इंद्रजित भालेराव सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। ज्यांच्या आईनं मराठी कवितेला फार मोठं योगदान दिलेलं आहे, ज्यांच्या कवितांनी मराठी कवितेला समृद्ध केलेलं आहे, असे फमूस सरांनी श्रीकांत गायकवाडांच्या कवितेला पाठराखण केलेली आहे। बसवराज कोरे सरांचे गुरु आहेत गायकवाडांचे। मी नेहमी म्हणत असते की गुरु चांगले असले पाहिजेत, गुरु वाट दाखवतात आयुष्याची, लिखाणाची। बऱ्याचदा वाट दाखवता वाट लावणारे लोकही आपल्याला भेटतात, पदोपदी भेटतात, पण इथं योगायोगानं म्हणा किंवा त्यांचं काय पूर्व पुण्याई म्हणा, त्यांना सगळे चांगले गुरु भेटले, चांगले माणसं भेटलेत। अत्यंत कमी बोलणारा अबोल असा हा कवी कधीही कार्यक्रमात आला तर आपलं बाजूला बसणार, दुरून ऐकणार, शेवटी भेटणार, अगदी मितवी शब्दात बोलणार, जे काही बोलायचे ते, कुठल्याही प्रतिक्रिया व्यक्त न करणारा असा हा मितवी भाषेचा कवी, ज्याचं पुस्तक आज आपल्या साक्षीने या ठिकाणी प्रकाशित होतंय, प्रसिद्ध होतंय। मित्रांनो, गरीबाची कन्या दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदसा गेली सर्व काळ। हा जो अभंग आहे, ही जी या 2 ओळी आहेत, या दोन्ही ओळींमध्ये सगळं काही सांगायचं जे मला आहे ते श्रीकांत गायकवाडांच्या बाबतीतलं सांगायचंय की तुम्ही आतापर्यंत जे काही शांततेनं आपल्या आयुष्यामध्ये जगलेलं आहात, भोगलेलं आहात, जे काही अनुभवलेलं आहे ते तुम्ही संचित रूपाने या ठिकाणी व्यक्त केले आणि त्याचं अशा पद्धतीनं सादरीकरण होत आहे, अशा पद्धतीनं ती लोकांपर्यंत जातीये। तर मला असं वाटतं आता अवदसा गेली सर्व काळ असं म्हणायला हरकत नाही। 2 वर्षांपासून या 2 कवींच्या पुस्तकाच्या प्रोसेस चालू होत्या। श्रीकांत गायकवाड आणि तडेगावकर सरांनी म्हटलं तसं प्रदीप इक्कर, त्यांची अशी सुप्त इच्छा होती की आशय घन करून आपलं पुस्तक निघावं बारीकशी, पण आम्हाला असं वाटत होतं की स्वतः पुस्तक केलं तर ती खर्चिक गोष्ट असते, ते पुस्तक कमीत कमी पैशामध्ये व्हावं, कसं व्हावं याच्यासाठी आपण अगोदर एक प्रयत्न करून पाहूया। आणि त्यानुसार जेव्हा शासनाच्या जाहिराती निघाल्या आणि तेव्हा आपण त्यांना ते पाठवलं की आपण याच्या मार्फत आपण हे करून बघण्याचा प्रयत्न करू। योगायोगानं त्या गोष्टीचा पाठपुरावा मला करता आला, थोडंसं काही काम बाहेर करत असल्यामुळं असेल,
थोडंसं काही आपल्या माणसांसाठी काही करण्याचा जो एक आपला प्रामाणिक प्रयत्न असतो तो कुठंतरी यशस्वी झाला असं म्हणूया. आणि या 2 पुस्तकांना मान्यता मिळाली. भालेराव सरांना माहीत आहे साहित्य संस्कृती मंडळाकडून किती पुस्तकं येतात, दरवर्षी किती स्क्रिप्ट येतात आणि त्या स्क्रिप्टवर सगळ्या स्क्रिप्ट काही करू शकत नाही, अनुदान त्यांना काही देऊ शकत नाहीत. पण या ठिकाणी त्याचं कंटेंट, त्याच्यातला तो जो काही भाव आहे, कवितेचा दर्जा आहे, लेखनाचा दर्जा आहे, ते सगळं पाहून त्याला थोडंसं मान्यता देण्याचा प्रयत्न असतो. त्या कसावर हे कवी उतरले आणि म्हणून आज त्यांचं शासनाच्या वतीनं अनुदान भेटलेलं याच्यावर हे पुस्तक प्रकाशित होत आहे. बसवराज कोरे सरांनी खूपच सुंदर पद्धतीनं विवेचन केलं. त्याच्यामध्ये त्यांनी कष्टकऱ्यांच्या कवितांच्या बद्दल जास्त प्रमाणामध्ये बोलले सर. त्यांच्याशी निगडीत तो भाव असल्यामुळे असेल कदाचित. कविता संग्रहामध्ये शेतकऱ्याच्या प्रेम कविता किंवा आणखी वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरच्या कविता त्यांनी घेतलेल्या आहेत. या कवितांमध्ये दुःख आहे, वेदना आहे, एकाकीपण आहे, वाईट वाटणं आहे परिस्थितीबद्दल, बदलत जाणाऱ्या परिस्थितीबद्दल. आपल्याला ही सध्या वेगवेगळ्या पद्धतीची परिस्थिती जशी समोर येते तशी आपण फार म्हणजे असं उद्विग्न झाल्यासारखं वाटायला लागतं कधी कधी. अलीकडे तर खूप जास्त होत आहे. मला कधी असं वाटतं की आपण कविता लिहितोय, हे सगळ्या गोष्टी करतोय, वैयक्तिक मला असं वाटतंय भालेराव सर की आपण हे सगळं इतकं प्रामाणिकपणानं करतोय, पण उद्याचं जे काही चित्र आपल्या समोर दिसतंय, आपण जेव्हा विचार करतोय आजचं हे असं आहे तर उद्या काय असणार आहे, आणि तेव्हा कुठेतरी वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं की हे चित्र काय असेल. मग कवी म्हणून आपण काय करतोय नेमकं, या परिस्थितीबद्दल आपण हस्तक्षेप नाही करू शकत आहे का, आपण आपल्या पद्धतीनं कसं व्यक्त व्हायला हवं. जेव्हा आपण असं म्हणत असतो की कवीनं, लेखकांनी आपली आपली कामं करावीत, ज्यानं त्यानं, राजकारण्यांनी राजकारण करावं, प्रत्येकाचं आपलं आपलं काम आहे आणि त्यानं ते करावं. पण जेव्हा कुठंतरी कुणाच्या तरी हस्तक्षेपाची गरज असते कधीतरी, तर ते कवींनी, लेखकांनी करायची गरज आहे की नाही याबद्दल सर बोलतीलच. मला वाटलेलं हे अलीकडच्या काळातलं खूप मोठ्या प्रमाणातलं आहे की ही जी काही कंडिशन आहे, मग ती सामाजिक असेल, चिघळत जाणारी परिस्थिती आहे हर गोष्टीच्या ठिकाणी. आणि म्हणून त्यावेळेला कवींनी फक्त कविताच लिहित राहावी का, त्यावेळेला कवींना फक्त साध्या पद्धतीनंच व्यक्त होत राहावं का, की काय भाष्य करायला हवं, तर ते करत असताना आपली एक मर्यादा सांभाळून करायला हवं की सडेतोडपणानं करायला हवी. म्हणजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मलाही सापडत नाही आहेत. म्हणून तर काय की माहीत नाही, पण असं एक साचले पण अलीकडच्या काळामध्ये सगळ्या लेखकांना आलंय की काय असं मला वाटायला लागलंय तीव्रपणानं. पण असो सर, याविषयी त्यांच्या भाष्य करताना याबद्दल बोलतीलच. या सभागृहामध्ये आज कवी श्रीकांत गायकवाडांवर प्रेम करणारे आणि भालेराव सरांना ऐकण्यासाठी म्हणून अनेक मान्यवर उपस्थित आहेत, ज्यांचा या संयोजकाचा भाग म्हणून मला उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे. या सभागृहामध्ये आदरणीय जवाहर काबरा सर आहेत, JSC महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि आताचे प्रशासक. या सभागृहामध्ये SN कुलकर्णी आहेत, आमचे डॉक्टर साहेब इंगळे आहेत, त्याच्यानंतर मधुकरराव जोशी आहेत, ज्यांचं आत्ताच पुस्तक प्रकाशित होणार आहे ते कॉम्रेड अण्णा सावंत आहेत, आमचे नेहमीचेच सन्मित्र भगवानराव देशमुख आहेत, उद्योजक चितळकर साहेब आहेत, प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब ढवळे आहेत, श्रीरामे सर आहेत, आणि आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले सरांच्या सोबत मुद्दाम हा कार्यक्रम ऐकायला आलेले परभणीचे कथाकार बबन आव्हाड सर आहेत. आणि समीक्षक म्हणून आता त्यांनी या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी चांगलं सुरू केलेलं आहे. मागच्या प्रदीप इतकरच्या पुस्तकावर खूप सुंदर असं परीक्षण त्यांनी त्या ठिकाणी मांडलं, ते अरुण चव्हाण आहेत, हे आवर्जून या ठिकाणी आहेत. आमचे इंग्रजीचे प्राध्यापक विलास भुतेकर सर या ठिकाणी आहेत. असे खूप जण आहेत की ज्यांची नावं मी खरंच घेतली पाहिजेत. या ठिकाणी आवर्जून तुम्ही अशाच कार्यक्रमांना येत आहात आणि म्हणूनच आम्हा सगळ्यांना, विनीत सहाणे असतील, मी असेल,
आम्हा सगळ्यांना या कार्यक्रमाचा एक मोठा उत्साह निर्माण होतो की नाही आपण केलं पाहिजे. मी आताच काबरा सरांना म्हटलं की वातावरण थंड होऊन चालणार नाही, आपण सतत काहीतरी चांगलं दिलं पाहिजे. आणि काबरा सर म्हणे खरंच आपण करत राहूयात, माझा पण पूर्ण सपोर्ट आहे. म्हणून सातत्यानं अशा वैचारिक देवाणघेवाणीचे कार्यक्रम आपण करायला हवेत. त्यांना निदान माणसं माणसाला भेटतील तरी, सुखदुःखाच्या 4-2 गोष्टी करतील तरी, आणि त्या करणं फार आजच्या काळामध्ये गरजेचे आहेत. मागचा जो भयंकर वाईट काळ होता त्याला विसरण्यासाठी की होत नाही, पुन्हा नव्यानं सुरुवात करण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींच्याकडं पुन्हा नव्यानं एकदा बघायला हवं. जाता जाता मी सरांची एक कवितेच्या 4-5 ओळी म्हणून दाखवते. मला त्या फार विशेष आवडलेल्या आहेत की शेतकऱ्याच्या अंगानं त्यांनी वेगवेगळ्या, सरांनी तर फार डिटेल आणि वेगवेगळ्या मुद्दे मांडून त्यांनी त्या कवितांच्या ओळी स्पष्ट केल्यात. पण मला वेगळी त्यांनी ती कुणीच व्यक्त केली नाही आता, म्हणून मी ही निवडली आहे. कुणब्याचं नशीबच नकटं. आपण म्हणतो ना काय नक्कीच्या लग्नाला, अगदी तशा पद्धतीचं कुणब्याचं नशीबच नकटं, मोह फिकीर दावते सारे, पण जगणं झालं नकटं. कुणब्याचं नशीबच वकटं. किडूक मिडूक मोडून पेरलं, दुसऱ्यांदा उगवलं नादर. नादर हा अत्यंत बोली भाषेतला सुंदर शब्द आहे. किडूक मिडूक मोडून पेरलं, दुसऱ्यांदा उगवलं नादर, तवा शेंगांचं झालं चिपट, कुणब्याचं नशीबच वकट, पण जगणं झालं नकट. जगूही देत नाही आणि मरूही देत नाही, जगूही देत नाही आणि मरूही देत नाही, मातीशी बाप जांद्यांनी जोडली नाळ घट्ट, कुणब्याचं नशीबच वकट, मोह फिकीर दाबते सारे, पण जगणं झालं नकट, जगणं झालं नकट. म्हणजे अत्यंत सुंदर अशी ही कविता आहे की खरंच म्हणजे आपण म्हणतो सगळ्यांना प्रेम आहे शेतकऱ्याबद्दल, असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, पण ह्या सगळ्या आपल्या नुसत्याच वांस फिकिरी आहेत म्हटलं तर चालेल. या वांसना काही अर्थ नसतो. जे काही करण्याजोग्या गोष्टी आहेत ते आपण काहीच करू शकत नाही, आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं नशीब वक्त आहे. आणि म्हणून कविता खूप आहेत, बोलण्यासारखंही खूप आहे, पण मलाही स्वतः भालेराव सरांना ऐकायचं आहे, कारण बऱ्याच वर्षानंतर सरांची माझी पण भेट झाली. मला असं वाटतं की 2-1 वर्ष तर झालेच असतील, आणि त्याच्यामुळं आता ऐकलं पाहिजे. सर आताच रिटायर झालेत, म्हणजे साहित्य सेवेसाठी ते मोकळे झालेत असं म्हणूयात. तिकडून रिटायर झालेत, पण इकडे आता ते व्यस्त होतील आणि मराठी साहित्य रसिकांना भरभरून असा आनंद देतील. त्यांच्या साहित्याला नवनवीन असे धुमारे फुटावेत आता पुढच्या काळामध्ये, आणि आम्हा सगळ्यांनाच समृद्ध करणारं त्यांचं कविता असतील तर लेख असेल ते मिळत राहावेत. सरांनी आशयघनसाठी फार सुंदर लेख लिहिला होता. शांताबाई शेळकेंचा विशेषांक आपण केला आशयघनचा, आणि मोजके लोक निवडले होते आपण की ज्यांनी त्याच्यावर शांताबाईंवर लिहावं. सरांनी शांताबाई शेळकेंच्या वडीलधारी पुस्तकांवर इतकं सुंदर लिहिलंय की मला अजूनसुद्धा लोक वाचतायत, जसे तसे फोन येत आहेत, आणि आवर्जून लोक परत ते पुस्तकं मागवून घेत आहेत. मला याचा खूप आनंद आहे की सर सातत्यानं लिहित आहेत. एखादा लेखक सातत्यानं दीर्घकाळपर्यंत लिहित राहावा याच्यासारखा आनंद साहित्य रसिकांना दुसरा नाही, आणि म्हणून पुढच्या काळासाठी भालेराव सरांना सुद्धा मी शुभेच्छा देईल की त्यांनी खूप लिहावं. आणि श्रीकांत गायकवाडांचं मनपूर्वक अभिनंदन. साहित्याच्या या मांदियाळीमध्ये तुमचं पहिलं पुस्तक आलंय. आम्ही सगळे फार मनापासून तुमचं स्वागत करतोय, आणि हे स्वागत अत्यंत आतून आहे, वरवरचं नाही, कारण लेखकांच्या फार कौतुक करत नाहीत असं मी पाहते. कवींना आणि लेखकांना का कोण जाणे पण दाद देत नाहीत. त्याचं कौतुक करताना कंजूसपणा करतात थोडासा, पण तसं करण्याची गरज नाही, कारण त्यानं वातावरण बिघडून जातं. मोकळी दाद दिली तर मला असं वातावरण आणखी छान बहारदार होतं. आणि म्हणून आमच्या या सगळ्या लेखक कवींच्या मैफिलीत तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तुम्हाला आणखी छान लिहिण्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.
खूप झालेला आहे, तरीही या ठिकाणी फक्त एका मिनिटामध्ये विनीतजी साहनी गायकवाड सरांना शुभेच्छा देत आहेत. आदरणीय विनीतजी साहनी. अनुभव प्रतिष्ठान द्वारा आयोजित आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित आदरणीय निजित भालेराव सर, बसवराज कोरे सर, मॅडम यांनी सूत्रसंचालन केलं, खेडेकर सर, आणि आजच्या या कार्यक्रमाचे सर्वात नवरदेव म्हणजे आपले श्रीकांतजी गायकवाड आपल्याला आणि सन्मान्य सभागृह. आज जेव्हा आम्ही पाहत राहिलेलो आहे की आपल्या जालन्यातून 2-3 वारी पंढरपूरला गेली आणि पूर्ण जग आता पंढरपूरची जी वारी आहे त्यावर सर्च करू लागलं की कितका प्रेमाने भक्तिभावाने ते वृद्ध असो, बाई असो, माणूस असो, जे बी असो, ते पंढरपूरच्या दृष्टीने त्याच्या वाटेने पूर्ण महाराष्ट्रात निघतो आणि एक एक टप्पा पार करत जातो. त्याला ऊन, वारा, पाऊस, थंडी त्याला कशाची बी फिकर नसती म्हणा. या देवाची अशी सहाय्य होती त्याच्यावर की त्याच्यावर त्याचा असर काही पडत नाही. आणि त्याच्या मनामध्ये प्रत्येक टप्प्यावर 20-25 किलोमीटरचा टप्पा आला बस त्याच्या एक ध्येय असतो की मला पंढरपूर गाठायचं आहे. एक शक्ती त्याच्यावर निर्माण होती, एक भक्ती, एक प्रेम त्याच्या अंतर्गतमध्ये एक निर्माण होत जातो. तसंच मला वाटतो प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांच्या तसंच अगर एक भक्तिमय, निश्चल आणि एक असा प्रवास असला की उद्योग असो, मुलांच्या शैक्षणिक कारकीर्द असो, या तुमच्यासारखे कवी असो, जसं सर तुम्ही एक एक टप्पा गाठला, एक एक कविता लिहिली आणि शेवटी तुम्ही पंढरपूरला पोहोचले सर. मला फार फार शुभेच्छा. असंच तुम्ही लिहित जावं आणि तुमचे अजून असे प्रकाशन मॅडमच्या हस्ते होत जावं. धन्यवाद. धन्यवाद साहनीजी. या ठिकाणी आपण गायकवाड सरांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं ज्यांच्या कवितेची आपण आतुरतेने वाट पाहतो आहोत, ज्यांच्या दमदार आवाजाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, असे महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी आपल्या समोर येत आहेत. त्यांचा थोडक्यात फक्त परिचय मी देतो. परिचय उभ्या महाराष्ट्राला देण्याची आवश्यकता नाही. पीक पाणी आम्ही काबाडाचे धनी, दूर राहिला गाव, कुळंबिनीची कहाणी, गावाकडं चल माझ्या दोस्ता, अतिशय गाजलेली कविता. गायी घरा आल्या हा ललित लळा, ललित भिंगुळवाणा ही कादंबरी, ताराबाई शिंदे चरित्र व विचार, घरीदारी व्यक्तिचित्रे, टाहो कविता, उगवले नारायण लोकसाहित्य, बहिणाबाई चौधरी काव्यास्वाद, संत जनाबाई त्यांचे निवडक अशा स्वरूपाचं विवेचन सरांनी केलेलं आहे. त्याचबरोबर गाऊ जिजाऊ साम्ही हा कविता संग्रह जो आहे, जिजाऊ राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्यावर लिहिलेल्या त्यांच्या कविता, मराठवाड्याचा गळा आणि खानदेशचा मळा, आपण यांच्या सरांच्या कवितेवर कार्यक्रम अतिशय सुंदर अशा स्वरूपाचा आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा दमदार आवाजाचा कवी. बऱ्याच वर्षानंतर आम्ही सर बऱ्याच गॅदरिंगला मी सरांसोबत जायचो, परंतु बऱ्याच दिवसांनी हा योग आला आणि तो योग आपण दौडू नये. सरांना वेळेचं कुठलंही बंधन नाही आणि म्हणून मी सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला कविता रूपानं मार्गदर्शन करावं. संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे, जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा, घट्ट व्हावा प्रेम धागा. आदरणीय इंद्रजित भालेराव सर. श्रीकांत गायकवाड यांच्या या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी व्यासपीठावर बसलेले बसवराजजी कोरे, संजीवनी तळेगावकर, विनीतजी साहनी, स्वतः श्रीकांत गायकवाड, आमचे मित्र रंगनाथ खेडेकर, समोर बसलेली ज्यांचा उल्लेख पंडितरावांनी केला, संजीवनीताईंनी केला, ती सर्व माझ्याही आदराची, प्रेमाची, आपुलकीची मंडळी आणि रसिक हो. श्रीकांत गायकवाड यांच्या या
पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं ते सगळेजण म्हणतायत तसं खरंच खूप दिवसांनी मी जालन्याला आलोय. नाहीतर जालना म्हणजे वर्षातून 2 वाऱ्या 3 वाऱ्या नक्कीच असायच्या. अगदी सुरुवातीला मी जालनेकरही होण्याची शक्यता होती. काबराजींच्या कॉलेजमध्ये मी इंटरव्ह्यू दिलेला होता. माझी निवड झालेली होती. गौळकर सरांची फार इच्छा होती की मी रुजू व्हावं म्हणून, पण योग नव्हते. नाही तर माझी पहिली नोकरी जालन्याला मला लागली होती आणि मी जालनेकर होऊ शकलो असतो, पण तसं झालं नाही. पण त्यानंतर जालनेकरांनी सतत प्रेम दिलं, सतत बोलवत राहिले. त्याच्यामुळं मी सारखा येत राहिलो. माझा मित्र राम कदम तिथं लागला JES कॉलेजला. तो तिथलाच विद्यार्थी होता. रावसाहेब ढवळे आम्हाला सुरुवातीला विद्यार्थी असल्यापासून मार्गदर्शन करायचे. त्याच्यामुळं जालन्याला दुःखी पुरस्काराच्या निमित्तानं आम्ही खूप वेळा आलो. मला स्वतःला दुःखी पुरस्कार एकदा मिळाला. खरं तर जेव्हा मला पुरस्कार मिळाला त्यावेळेस मी थोडं डिप्रेशनमध्ये होतो, पण त्या पुरस्कारानं मला माझ्या आयुष्यात खूप मोठी उभारी दिली त्यावेळेस. आणि त्यांच्या एरवीही कार्यक्रमासाठी जवळजवळ दरवर्षीच मी असायचो. म्हणजे माझा सहभाग असायचा, नसेल तर प्रेक्षक म्हणून मी यायचो. कधी खानदेशचा मळा मराठवाड्याचा गळा कार्यक्रम घेऊन आलो, कधी कविता वाचनासाठी आलो, कधी आणखी कशासाठी आलो, सतत आलेलो. इथल्या सगळ्या महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचा पाहुणा म्हणून मी आलेलो आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या लोकांचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. आणि जालना जिल्हा हा शेतकरी संघटनेचा बुरुज होता. त्याच्यामुळं जालन्याला आल्यानंतर सगळ्यात जास्त माझ्यावर अधिकार गाजवायचे ते शेतकरी संघटनेचे लोक. म्हणजे बोलवायचे काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक आणि अधिकार गाजवायचे शेतकरी संघटनेचे लोक. कारण संस्था सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांच्या, शेतकरी संघटनेच्या थोड्याच संस्था होत्या. बोलवणारे हे, पण अधिकार गाजवायचे ते. त्यांच्या चिठ्ठ्या यायच्या, अमुक कविता म्हणा, नाही म्हटली तर जालन्याच्या बाहेर धड जाऊ देणार नाही, तंगडं मोडण्यात येईल, अशा धमक्या देऊन त्यांच्या चिठ्ठ्या यायच्या की ही कविता म्हणा म्हणून. त्याच्यामुळं जालनेकरांचं माझं खूप जुने ऋणानुबंध आहेत. पण कोरोनामुळेही आणि वेगवेगळ्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून जालन्यात माझं येणं झालं नव्हतं. या पुस्तकाच्या निमित्तानं मी जालन्यात यावं असे पंडितरावांनीही पुन्हा पुन्हा फोन केला, संजीवनीताईंनी पुन्हा पुन्हा फोन केला. संजीवनीताईंनी जेव्हा फोन केला तेव्हा म्हटलं, अहो श्रीकांत गायकवाड हे नाव मी फारसं ऐकलेलं नाही, त्यांच्या कविता मी फारशा वाचलेल्या नाहीत, आणि ज्या कविता वाचल्याच नाहीत त्यांना मी लगेच होकार कसा कळवू. कारण कविता जर चांगल्या नसतील तर माझी मोठी अडचण होईल बोलताना, आणि प्रकाशन समारंभात वाईट बोलू नये. त्याच्यामुळं मला तुम्हीच सांगा, तुम्हीच मला सांगा की काय करू मी. जर तुम्हाला वाटत असेल खरंच मी यावं तर तुम्हीच सांगा, मी येऊ का, मी कवितेवर बोलू शकेन का, त्या मला चांगलं बोलता आलं पाहिजे त्या कवितेवर. तर ताई म्हणाले काय हरकत नाही, या तुम्ही, ते आमचे चळवळीतले प्रेमाचे आहेत. म्हटलं ठीक आहे, येतो मी. आणि मग त्यांनी ते पुस्तक मला पाठवून दिलं. मी ते पुस्तक वाचलं. त्याच्याविषयी ही सगळी मंडळी सविस्तर बोललेली आहेत. म्हणजे जवळजवळ सर्वच कवितांच्या आणि सर्वच प्रकृतीच्या कवितांचे उल्लेख आमच्या कोरे सरांच्या भाषणात झालेले आहेत, संजीवनीताईंच्या बोलण्यात झालेले आहेत. संजीवनीताईंनी आता एकच कविता म्हटली, पण ती मला आवडलेली कविता होती त्या संग्रहातली. त्या कवितेवरही मी बोलणार होतो, पण आता फारसं बोलण्याची गरज उरलेली नाहीये. या कविता संग्रहाला साहित्य संस्कृती मंडळाचं अनुदान मिळालेलं आहे आणि त्या अनुदानातून हा कविता संग्रह प्रकाशित होतो आहे. तो एका अर्थानं पंडितरावांनी सुरुवातीला जसं सांगितलं की तो कवीचा सन्मान असतो. नाही तर कवी खूप परेशान असतात. म्हणजे सगळे पैसे घालून स्वतःच कविता संग्रह काढा, पुन्हा खर्च करून स्वतःच प्रकाशन समारंभ ठेवा आणि पुन्हा त्याचा काहीही उपयोग होत नाही. पण निदान साहित्य संस्कृती मंडळानं पुस्तक निवडलं तर त्याचा एक विशिष्ट दर्जा हा सिद्ध झालेला असतोच. कारण त्याचं ते परीक्षण मंडळ असतं, ते परीक्षण मंडळ त्याची पहिली कसोटी घेतच असतं. त्या कसोटीवरच या पुस्तकाची निवड झालेली असतात आणि असे कुणीही लोक तिथं परीक्षक नसतात. मीही या परीक्षण मंडळामध्ये सुरुवातीच्या काळात येदी फडके सर असताना त्यांच्या आग्रहामुळं काम केलं. काही वेळेला काही माणसांच्या आग्रहामुळं कामं करावी लागतात. तसं येदी फडके सरांच्या आग्रहामुळं मी त्या समितीमध्ये काम केलं. नेमाडे सरांच्या आग्रहामुळे साहित्य अकादमीच्या पुरस्कार समितीत काही दिवस काम करावं लागलं. पण शासनाच्या कमिट्या समित्यावर काम करायचं नाही असा मी नियम ठरवलेला आहे.
खाजगी संस्थांच्या सुद्धा कमिट्या समित्यांवर काम करायचं नाही असा मी नियम ठरवलेला आहे. त्याच्यामुळे बसवराज कोरे सर बसल्या बसल्या मला म्हणत होते की आमच्या यशवंतराव चव्हाण पुरस्कार एवढा मोठा महाराष्ट्रातला सगळे लोक त्याला हो म्हणतात आणि तुम्ही यावर्षी आम्हाला नकार का कळवला. म्हटलं सर मी कुठल्याच कमिट्या समित्यांवर काम करायचं नाही, शासनाच्या नाही, विद्यापीठाच्या नाही, संस्थांच्या नाही, साहित्य परिषदांच्या देखील नाही. मी कुठल्याही साहित्य परिषदेत नाही, कुठल्या साहित्य परिषदेच्या मंडळावर नाही, महामंडळावर नाही, कुठल्या संस्थेमध्ये नाही मी. कारण मी ठरवलेलं आहे की आपण आपलं स्वातंत्र्य ठेवायचं, छानपैकी जगायचं, आपल्या आपल्या मनसोक्त वाचायचं, लिहायचं, आपल्या आपल्या पद्धतीनं आपणाला जगता आलं पाहिजे. पण एकेकाळी मी ह्या साहित्य संस्कृती मंडळात काम केलेलं आहे यदी फडके सरांच्या प्रेमाखातर. तेव्हा मी हा अनुभव घेतलेला आहे आणि संजीवनी ताई म्हणाल्या तशी खूप खूप येतात. म्हणजे एका परीक्षकांकडे 10-15 स्क्रिप्ट पाठवतात, त्याच्यामधून एखादं असतं तर कधी कधी तर एकही नाही देण्यासारखा असा आम्हाला निर्णय कळवावा लागतो. अशा कसोटीतून हे प्राथमिक कसोटीतून हे पुस्तक आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची एक विशिष्ट योग्यता जी आहे ती योग्यता सिद्ध झालेली आहे. कारण साहित्य संस्कृती मंडळाच्या अगदी पहिल्यांदा जेव्हा साहित्य संस्कृती मंडळाने ही योजना सुरुवात केली, बारलिंगे त्याचे अध्यक्ष होते, सुरेंद्र बारलिंगे, आणि पहिल्या वर्षी जी लोकांना पुरस्कार दिला ते आज महाराष्ट्रातले सगळे नामवंत आहेत. नारायण कुलकर्णी गोटेकर आहे, उत्तम कोळगावकर आहे, दबा धामनसकर आहे. त्या सगळ्या लोकांचे पहिले कविता संग्रह पहिल्या वेळा जेव्हा साहित्य संस्कृती मंडळानं पहिल्या वर्षी अनुदान दिलं त्यावेळेस त्या लोकांचे कविता संग्रह निघालेले होते. ते 10 लोक होते त्यावेळेस, त्यांना पुरस्कार मिळाला. ते आज मराठीतले नामवंत कवी आहेत. इतकंच नाही तर मला स्वतःला सुद्धा 1989 साली माझ्या पहिल्या पीक पाणी या कविता संग्रहाला साहित्य संस्कृती मंडळाचं अनुदान मिळालेलं होतं. नांदून त्या अनुदानातूनच माझा पहिला कविता संग्रह प्रकाशित झालेला होता आणि त्याच्यातूनच मला व्यासपीठ आणि संधी मिळालेली होती. त्याच्यामुळे या पुस्तकाचे सुद्धा एक विशिष्ट दर्जा सिद्ध झालेलाच आहे. मी व्यासपीठावर बसलो तेव्हापासून काही लोकांचं लक्ष असेल की मी व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणसाचा चष्मा घेऊन लावून पाहू लागलो, कारण माझा चष्मा विसरलाय आज माझ्या घरी. आणि पुस्तकातल्या काही कविता वाचून दाखवून त्यांच्यावर बोलावं अशी माझी इच्छा होती. त्याच्यामुळे एक चष्मा थोडाफार बऱ्यापैकी जुळलेला असल्यामुळं त्याच्यावर मी आता काम भागवावं लागणार आहे मला. खरं तर मला जरा दूर धरलं तर साधं पण वाचता येतं, काय अजून तशी फारशी चष्म्याची गरज नाही. पण रात्रीची वेळ आहे आणि पुस्तकाचा टाईप फार बारीक आहे, त्याच्यामुळं मला ते चष्म्याचा उपयोग करणं भाग पडलं. पुस्तकाची निर्मिती खरं तर अनुभव प्रतिष्ठाननं केली असती तर ती आणखी चांगली झाली असती. कारण हे जे प्रकाशक आहेत ह्यांचा फारसा चांगला अनुभव नाही आहे लेखकांचा, पण ते साहित्य संस्कृती मंडळाच्या यादीमध्ये असल्यामुळं कदाचित त्यांना ते पुस्तक देण्यात आलेलं असावं. पण हे जर पुस्तक अनुभव प्रतिष्ठाननं काढलं असतं तर निश्चितच त्याचा दर्जा जो आहे, काय असतं शेवटी की पुस्तक हातात घेतल्यानंतर त्याच्या बाह्य स्वरूपावरून ते पुस्तक विकत घेतलं जातं. तिथं काही सगळं पुस्तक वाचून कोणी पाहत नसतं. हातात घेतल्यानंतर त्याचा ब्लर बाह्य स्वरूप पाहतात आणि पुस्तक विकत घेतात आणि मग पुस्तक वाचतात. त्याच्यामुळे बाह्य स्वरूप जे आहे, त्याची निर्मिती जी आहे, त्याचाही एक विशिष्ट दर्जा असतो. क्लासिक जे दर्जानं जर पुस्तकाची निर्मिती झाली तर ते चांगलं झालं असतं आणि ते शक्य होतं. तुम्ही साहित्य संस्कृती मंडळाकडे तुमची नोंदणी केलेली नाही काय? हां, तुमची नोंदणी केलेली नसणार नाही तर ते लेखकाला विचारतात की तुमचा कोणी प्रकाशक पुस्तक प्रकाशित करायला तयार आहे काय? तो जर करणार असेल तुमच्या सोयीतला, तुमच्या गावातला, तर आम्ही त्याला सुद्धा हे अनुदान देतो असं ते विचारतात. पण त्या प्रकाशकाची नोंद साहित्य संस्कृती मंडळाकडे असायला हवी. कदाचित ह्यांची नोंद तिथं नसावी, कदाचित ह्यांना ही पद्धती माहिती नसावी. कारण प्रकाश लेखका कवीला विचारतात हे तुम्ही कोण पुस्तक काढणार आहे, त्याला आम्ही अनुदान देऊ शकतो म्हणून. तर तसं झालं असतं आणि प्रस्तावनेत आणि निवेदनात त्यांनी म्हटल्याप्रमाणे जर ह्याच्यामध्ये आपल्या आंबुरे सरांचा जर संदर्भ असता, मुखपृष्ठ आंबुरे सरांचा असतं, मधली रेखाटन आंबुरे सरांची असती, निर्मिती जर प्रतिष्ठानची असती, तर तुमच्या लक्षात येईल की हे पुस्तक खूप उच्च दर्जाचं झालं असतं. कवितेचा दर्जा आणखी वाढला असता, तो आहेच मुळामध्ये, पण दर्शनी स्वरूप त्याचं जे आहे ते आणखी वाढलं असतं. मित्र हो, कविता जी असते ती माणसांना सगळ्यांनाच लिहावी वाटते. सर, प्रत्येकच माणूस कवी असतो. कारण कवीचं सगळ्यात महत्त्वाचं भांडवल म्हणजे संवेदना असते. आणि संवेदना तर प्रत्येक माणसाकडेच असते ना. संवेदनाहीन माणूस कुणीच नाहीये. फारच कमी माणसं राक्षसी प्रवृत्तीची असतात ज्यांच्याकडे संवेदना नसते. आणि बहुतेक माणसांच्याकडे संवेदना असतेच असते. पण काय असतात की योगायोग असतात. काही माणसं योगायोगानं कवी होतात. त्यांच्या भोवतीचं वातावरण, त्यांच्या भोवतीचे संस्कार, शाळेनं त्यांच्यावर केलेले संस्कार, ह्यांचं जर मनोगत तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की घराने केलेले संस्कार, गावाने केलेले संस्कार, शाळेनं केलेले संस्कार, कॉलेजनं केलेले संस्कार, भोवतीच्या परिसराने केलेले संस्कार, याच्यातून मी कवी घडलो अशीच त्यांनी सांगितले.
हे जे भोवताल तुम्हाला कवी म्हणून घडवत असतो तो कुणाला लाभतो, कुणाला लाभत नाही. ज्यांना लाभतो ते कवी होतात, ज्यांना लाभत नाही ते कवी होत नाहीत. जुन्या काळामध्ये तुमच्या लक्षात येईल की जात्यावर बाया गाणी म्हणायची, सगळ्याच बाया गाणी म्हणायची, सगळ्याच बाया. फक्त क्वचित काही बायांना ती गाणी जमायची नाही, पण बहुतेक सगळ्या बायांना ती गाणी जमायची. का तर सगळ्यात संवेदनशील असायच्या. तशी सगळीच माणसं संवेदनशील असतात, पण सगळी माणसं कविता लिहित नाहीत. आणि इतकी माणसं जेव्हा कविता या विषयावर ऐकायला, कविता संग्रहाच्या प्रकाशनासाठी आणि कविता ऐकण्यासाठी समोर येऊन बसतात ना, तर त्यांचं कवितेशी नातं आहेच. ते मनातून कवी आहेतच, पण त्यांना कविता जमली नाही, पण निदान कविता ऐकली तरी पाहिजे म्हणून समोर येऊन बसलेली असतात. त्याच्यामुळे त्यांचं तुमचं कवितेचं जे नातं आहे ते आहेच. पण कविता जे लिहायचा प्रयत्न करतात त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना कविता ही हुलकावणी देते. म्हणजे ती पाहते की हा आपल्या नादी लागण्याची शक्यता आहे. जसं आपण कवितेच्या नादी लागण्याचं, तसं ते कवितेला पण कळतं की आपल्या कोण नादी लागू शकतं. त्याच्यामुळं ती खानाखुणा करते आपल्या जागेवरून. जसं खानाखुणा सुरू असतं तसं खानाखुणा करते, खुणावते ती त्याला. हा जातो, पण ती त्याच्याशी लपंडाव करते, लगेच त्याला जवळ येऊ देत नाही, त्याच्याशी लपंडाव करते. आणि काही जणांना ती सापडते नेमकी, आणि काही जणांना ती हुलकावणी देते, हुलकावणी देते. त्याला वाटतं कविता सापडली आपणाला, पण त्याला कविता सापडलेलीच नसते, तिनं हुलकावणी दिलेली असते. असं पण काही जणांचं होऊ शकतं. म्हणून कविता ज्यांना प्रसन्नतेनं त्याच्याजवळ येते त्याच्यासाठी काही योग्यता त्यांच्यामध्ये असाव्या लागतात, माणसांमध्ये काही योग्यता असाव्या लागतात, तर कविता त्याच्याजवळ येते. त्यातली सगळ्यात मोठी योग्यता जी आहे ती सगळ्यांच्याकडेच असते, संवेदना. पण त्याच्यानंतरची आणखी एक योग्यता जी असते ती तुमच्यामधली सृजनशीलता, तुमच्यामधली निर्मितीशीलता. आणि ही निर्मितीशीलता ज्यांच्याकडे आहे त्याच्याकडे स्त्रीत्व असतं, स्त्रीला समजून घेण्याची एक उपजत वृत्ती असते. म्हणून या संदर्भात मी एक कविता लिहिलेली होती फार पूर्वी, की माईचा सोडून ज्यांनी भलतीचाच धरला पदर, माईचा सोडून ज्यांनी भलतीचाच धरला पदर, अशा लोकांची कविता कधीच करीत नसते कदर. माईचा सोडून ज्यांनी भलतीचाच धरला पदर, अशा लोकांची कविता कधीच करीत नसते कदर. ज्यांना कधी सख्या बहिणीचा मुराळी नाही होता येत, ज्यांना कधी सख्या बहिणीचा मुराळी नाही होता येत, अशांसाठी कवितेला कधीच गोड गुऱ्हाळी नाही होता येत. पोटची पोर नांदायला जाताना ज्यांचा आसूही ढळत नाही, पोटची पोर नांदायला जाताना ज्यांचा आसूही ढळत नाही, अशांच्या तर मरणदारी ही कविता कधी वळत नाही. अशा पुरुषांपासूनच इतिहासामध्ये कवितेला कायम भीती होती. ज्यांनी माईचा सोडून भलतीचाच पदर धरला, ज्यांना कधी सख्या बहिणीचा मुराळी नाही होता आलं, पोटची पोर नांदायला जाताना ज्यांचा आसू ढळला नाही, अशा पुरुषांपासूनच इतिहासामध्ये कवितेला कायम भीती होती. म्हणून 700 वर्ष कविता फक्त जात्याभोवती जिती होती. म्हणून 700 वर्ष कविता फक्त जात्याभोवती जिती होती. म्हणून ज्या पुरुषांमध्ये स्त्रीत्व आहे त्याच पुरुषांना कविता लिहिता येते. तोही एक कविता लिहिण्याचा फार मोठा गुण आहे. असे बरेचसे गुण कवींमध्ये असावे लागतात. त्यातले काही गुण नक्कीच श्रीकांत गायकवाड यांच्यामध्ये आहेत. त्यांच्या अनेक कविता आहेत. पहा, कष्टाळू बाईची जी रोजनिशी आहे, ठाव नावाची कविता, जिचा उल्लेख सरांनी केलेला आहे, पोरे सरांनी केलेला आहे. ठाव नावाची कविता खरं तर हे त्यांच्या आईचीच रोजनिशी आहे. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी घरी येईपर्यंत त्या एका बाईच्या संपूर्ण दिवसाची ती रोजनिशी आहे. आपण तिला आपल्या भाषेमध्ये रोजनिशी म्हणतो, पण तिचं दिवसभरांचं जे काम आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हटलं तर ती त्यांच्या आईची कविता आहे, म्हटलं तर ती एका कष्टाळू बाईची रोजनिशी आहे. झपाटलेल्या अंगानं पहाट जागी व्हायची, वस्ती साखर झोपे मस्त पेंगत राहायची, कुळकुळीत हातांनी न्हाऊ घाली अंगणास, हळू होई झोपमोड चुली सगळे रस्त्यास, डोई अंधाराची डाल अणवानी पायी येई, डोळे मिचकून खोपे दचकायची बारमाही, सूर्य लक्षण किरणांनी
उन्न उधळत जाई, उभी जिंदगानी राणी, सावलीचा ठाव घेई, काळीवर भरवसा, जरावी नाही ढळायचा, बांधावरचा म्हसोबा आतल्या आत रडायचा. त्या आईच्याकडे पाहून अशी ती आईची दिवसभराची रोजनिशी मला अवघड चाललंय हे म्हणजे. अहो मी लावून पाहिलं तेव्हा मला छान दिसू लागलं आणि आता पुन्हा माझी चष्म्याची बदलली का काय. पुढची जी कविता आहे ना, ती कविता तुम्हीच निवडलेली कविता मी निवडली होती. ती कुणब्याचं नशीबच वक्त ही जी कविता आहे ती कविता मी निवडली होती. फार सुंदर कविता आहे. त्या कवितेविषयी संजीवनीताई फार सुंदर बोलल्या, त्याच्यामुळं मी पुन्हा बोलत बसत नाही. नारायण नावाची एक कविता आहे सूर्याच्या संदर्भातली, तो मावळतानाची. त्याच्यातल्या शेवटच्या 4 ओळी मला खूप आवडल्या. दाट अंधाराचे लोट उभे गावाच्या वेशीत, विसावला नारायण डोंगराईच्या कुशीत, अशी ती सूर्य मावळतानाचे ते वर्णन आहे. आता एक कविता जी आहे उजेड नावाची कविता, खरं तर बसवराज कोरे असं का म्हणाले मला कळालं नाही. या पुस्तकामध्ये प्रेम कविता नाहीयेत म्हणून. नाही हेही खरं नाही, कमी आहेत हेही खरं नाही. फार प्रेम कविता आहे, पुष्कळ प्रेम कविता आहेत, पण कदाचित त्यांना त्याची लाज वाटली असेल बसवराज कोरे सरांना की आता या वयात प्रेम कवितावर कसं बोलावं, आता या वयात प्रेम कविता कशा वाचून दाखवाव्यात लोकांच्या समोर. खूप प्रेम कवितांचं, खूप शृंगारिक कविता, प्रेम कविता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत या संग्रहामध्ये. नाही अशातला भाग नाही, कमी नाही, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आणि त्या शृंगारिक कवितांना थोडंसं महानोरी वळण आहे, महानोरी वळणाच्या आहेत त्या शृंगारिक कविता. पण हरकत नाही ना, महानोरी वळण जरी असलं, वळण जरी महानोरी असलं तरी आशय त्यांचा स्वतंत्र आहे. आशयाचा अनुकरण करू नये. वळण असू शकतं कारण पारंपरिक मराठी कवितेचा प्रभाव असतो, त्याच्या वळणाचा प्रभाव पडतो. तसं वळण जरी महानोरी असलं तरी आशय मात्र त्यांचा स्वतःचा आहे. अशा काही कविता आहेत. त्यातली एक कविता जी आहे ती कविता मी तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवतो. तांबड्यात न्हाऊन कार्तिक मासात मोकळ्या केसांनी तू निघालीस. तांबड्यात न्हाऊन कार्तिक मासात मोकळ्या केसांनी तू निघालीस. दव बिलगले कवळ्या पावलात गवत घुटमळले, ओंजळीतला दिवा वाऱ्यावर थरथरला. कवळ्या पावलात गवत घुटमळले, ओंजळीचा दिवा वाऱ्यावर थरथरला. हळद कुंकू धारेत वाहताना पैल तीरावरील हाक लव्हाळ बेटात शिरली. दिव्याच्या उजेडानं चंद्र लाजताना चूर कुजबुजले खोपे, वाहत्या दिव्यांचा उजेड दूरवर पसरताना. अतिशय सुंदर अशी शृंगारिक प्रेम कविता. एक शृंगाराचा प्रसंगच आहे. महानोरांच्या कवितेत जसा नेहमी रानातल्या शृंगाराचे प्रसंग येतात, तशा रानातल्या शृंगाराचा हा फार सुंदर प्रसंग आहे. आणि आणखीही काही कविता, मुद्दाम मी कविता पाहूनच ते बोलायचं असं ठरवलेलं होतं वेगवेगळ्या कवितांचं. एक लेकरास नावाची त्यांची कविता आहे पहा. ही बापाची खरी कविता, जिचा उल्लेख बसवराज कोरे सरांनी केलेला आहे. त्या कवितेविषयी ते बोललेले आहेत. ती राब दिसभर राणी, कण्णारल अंग, पाठकुळी मिरवी, हट्टी लेकर असं बाप. आता या प्रत्येक कडव्यामध्ये थकलेला बाप पण लेकराचे लाड कसे करतो या अर्थानं अरे बाळा फोनवर बोलू नकोस, बाहेर जा आणि मग बोल. माईकच्या इतक्या जवळ तू बोलतोयस ते बाहेर ऐकायला जाते. तर प्रत्येक वेळी तो जो बाप आहे तो बाप किती छान पद्धतीने आपल्या लेकराचे लाड करतो. राब दिसभर राणी, कण्णारल अंग, राबून राबून त्याचा अंग कणते, तरी पाठकुळी मिरवी, हट्टी लेकर असं बाप. ते पाठीवरच बसायचा हट्ट करते, घोड्यासारखं चालायला लावते आणि बाप मात्र चालतो. आपल्याला माहिती आहे की या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान होते, पण राहुल गांधीला पाठीवर घेऊन घोड्यासारखे चालतानाचा त्यांचा फोटो त्यांच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो. तसा हा बाप सुद्धा आपल्या लेकराचा हट्ट पुरवण्यासाठी त्याला तो हट्टी लेकर असं बाप. बोर हुलवी ताकदीनं गुते अंग पोराटीला, बोर हुलवी ताकदीनं गुते अंग पोराटीला, ओटी भर बोर आणि लेकर असं बाप. फुलवी मवळ राणी, सुज येई अंगास, त्या माशाचा ओळ.
फुलवी मवळ राणी सूज येई अंगास मवळाचा कांदा आणि लेकर असं बाप शेंड्याला आंब्याच्या जीव घालून धोक्यात पाडाचे गोड आंबे आणि लेकर असं बाप फाटलेल्या वाहना चिरलेलं अंग महागाचा सुटबुट आणि लेकर असं बाप. म्हणजे प्रत्येक वेळी स्वतः झळ सोसून आपल्या लेकराचं लाड आणि कौतुक कसा बाप करतो. त्या शेवटच्या ज्या ओळी आहेत त्या ओळी सरांनी उल्लेखित केलेल्या होत्या. त्याच्यानंतरची एक त्यांची कविता आहे मुक नात नावाची. ही वेगळी लय असलेली कविता आहे आणि हाताळणी पण त्यांनी फार वेगळ्या पद्धतीनं केलेली आहे की कुणब्याचं मुक नातं गोठ्यात वेदनेची कळ पाडी पिळ काळ झाला बैलखोरी पाय आटलं हत्तीचं बळ झडप घाली काळ कुणबिकीला नातं कोण्या जन्माचं शिवाराला मरण कळा विझली चूल झळा कुणब्याला भाग्यवान बैल त्याचा खुरी हिऱ्या मोत्याचं चांदणं उंबऱ्याचं गेलं धन कुणब्याच्या दाटे हंबरडा गळ्यात माळ घुंगुराची अबोल भिंगाची झूल वनवाशी. म्हणजे हिची लय वेगळी आडाचौताल पद्धतीची लय आहे. ती खूप छान मला लय आवडली त्या कवितेची. एक बैल मृत्यू पावतो. त्या बैलाच्या मरणानं त्या शेतकऱ्याच्या जीवनात निर्माण होणारी पोकळी त्याच्या आयुष्यातलं बैलाचं महत्त्व फार वेगवेगळ्या पद्धतीनं ज्याला आपण क्लासिक पद्धतीनं म्हणू अशा पद्धतीनं त्यांनी ते व्यक्त केलेलं आपणाला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर त्यांची कणगी नावाची एक कविता आहे. कणगी धान्य भरून ठेवायची. तुमच्याकडे कणगीच म्हणत असतील, आमच्याकडे मुडी म्हणतात, काही ठिकाणी बळद म्हणतात आणि इथं कणगी हा शब्द वापरला जातो. आणि त्या कणगीचं म्हाताऱ्या कणगीला उकिरड्यावर फेकताना राम पहाऱ्यानं सपन दिसलं. म्हाताऱ्या कणगीला उकिरड्यावर फेकताना राम पहाऱ्यानं स्वप्न दिसलं. धनधान्याची खळ्यावर रास ढिगभर चिमण्या कावळ्यांनी चोच भरून टिपले दाणे आल्या गेल्याचं पांग फिटलं 12 बलुत्यांचं चांग भलं तोंडाला फेस बैलाच्या घर मोत्यानं भरताना शिगोशिग कणगी थापली जाईल बोळा उपसून धान्याची धार आवरता आवरेना भिकाऱ्याला पसापसा आणि पंक्ती उठल्या दारी तरी धनधान्याला बरकत येईल बारमाही भरल्या पोटानं कणगी ढेकर देईल. म्हणजे ती जी कणगी आहे धान्य भरायची ती आता जुनी झालेली आहे आणि ती उचलून उकिरड्यावर फेकायची आणि आता कणकीचं दिवसच राहिलेले नाही. टाक्या आल्या, पोते आले, आणखी काय काय आलं आणि आता तिची गरज उरली नाही. अशा फेकून देणाऱ्या त्या कणकीचं ते स्वप्न आहे, मनोगत आहे आणि तिनं पाहिलेले जे भाग्याचे दिवस आहेत, धनधान्याचे दिवस आहेत त्याचे फार सुंदर उल्लेख त्या कवितेमध्ये आलेले आहेत. फक्त काही गोष्टी ज्या ग्रामीण कवितेमध्ये आलेल्या नाहीत इथं आलेल्या आहेत ह्यांच्याकडं. ही कणगी आतापर्यंत कुठल्याही ग्रामीण कवीच्या कवितेमध्ये आलेली नव्हती आणि त्यातल्या त्यात तिचं मनोगत म्हणून मी त्या गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करतोय. ज्या गोष्टी मराठी ग्रामीण कवितेत पुन्हा पुन्हा आल्या त्या इथेही आल्या पण त्यांचा उल्लेख मी करत नाही. त्या आलेल्या आहेत, माहीत नाहीत, त्यात नाविन्य नाहीये. पण नाविन्य असलेल्या गोष्टींचे उल्लेख जे आहेत ते मी मुद्दाम करतो. त्याच्यानंतरची जी कविता आहे ती कविता आहे पाल. आता ही जी कविता आहे या कवितेमध्ये खूप छान छान गोष्टी आलेल्या आहेत. काही कथा आलेल्या आहेत, काही कादंबऱ्यांचा पण समावेश आहे. म्हणजे काही काही कविता अशा आहेत की त्या विषयावर कादंबरी पण लिहू शकले असते श्रीकांत गायकवाड, इतकी ती मोठी आहे. आता ही एक इथं छोटीशी कविता आहे आणि ही कविता वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीसारखी एक स्वतंत्र कादंबरी या विषयावर श्रीकांत गायकवाडांना लिहिता आली असती. पण श्रीकांत गायकवाडांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्या मुक्तछंद कवितांमध्ये सुद्धा खरं तर मुक्तछंद कवितांमध्ये सगळे छंदाचे बंधनं असतात. मुक्तछंद कवितांनाही कडवी असतात, मुक्तछंद कवितांनाही ध्रुपद असतात. मुक्तछंद कवितांची कडवी जर तुम्ही केली नाहीत आणि ती नुसती सरळ एकाखाली एक ओळ संपूर्ण कविता छापली तर वाचताना वाचकांचा मोठा संभ्रम होतो आणि तुमच्या कवितेचे गैरअर्थ निघण्याची शक्यता असते. म्हणून कवितेच्या ओळी कुठं तोडाव्यात आणि कुठं त्याची कडवी पाडावीत मुक्तछंदातल्या कवितांची ते तुम्ही या कविता संग्रहांमध्ये केलेलं नाही. तसंच या कवितेमध्ये केलेलं नाही. पण मी मग ते वाचण्याच्या सोयीनं मग मी ती सलग कविता वाचली तर मला काहीच लक्षात येईना. मग मी तिचे कडवी तोडून वाचल्यावर माझ्या लक्षात तिचा अर्थ आला आणि मग लक्षात आलं करायला पाहिजे होतं, अशी ती छापायला पाहिजे होती, तिची मांडणी अशी करायला पाहिजे होती. शाळेच्या आवारात नवख्या पोरासारखं पाल कोपऱ्यात उभं, इथे एक तुकडा तोडायला पाहिजे.
शाळेच्या आवारात नवख्या पोरासारखं पाल कोपऱ्यात उभं. पुढचा तुकडा. पेटत्या कोळशानं धार घेई मूर्तिकाराचा हातखंडा, वितळत्या धातूलाही जीव देई. इथे एक तुकडा तोडायला पाहिजे होता. गावात एक पाल आले भटक्यांचं. तो माणूस मूर्तिकार आहे आणि त्याच्या मूर्तीमध्ये भट्टी समोर बसून तो छानपैकी मूर्ती घडवतो आहे. पेटत्या कोळसानं धार देई मूर्तिकाराचा हातखंडा, वितळत्या धातूलाही जीव देई. पुढचा तुकडा. नाना आकार मूर्तीतला निहाळताना बोलका जिवंतपणा, गावानं तोंडात बोटं घातली. नाना आकार मूर्तीतला निहाळताना बोलका जिवंतपणा, गावानं तोंडात बोटं घातली. पुढचा तुकडा. दगडी चुलीवर भाकरी भाजणाऱ्या पोरीकडं पाहून मूर्तिकाराच्या कारागिरीवर खुशीत माणसांनी सडळ हातांनी मोबदल्याचं दाम पदरात घातलं. आता इथं संभ्रम आहे. पुन्हा एकदा मी वाचतो, लक्ष देऊन ऐका. दगडी चुलीवर भाकरी भाजणाऱ्या पोरीकडं पाहून मूर्तिकाराच्या कारागिरीवर खुशीत माणसांनी सडळ हातांनी मोबदल्याचं दाम पदरात घातलं. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येतील की अण्णाभाऊ साठेंची कादंबरी इथं दडलेली आहे. त्याच्या मूर्तीचं कौतुक आहेच, पण त्या मूर्तीची किंमत देताना त्याच्या भाकरी भाजणाऱ्या मुलीकडं पाहून मागितल्यापेक्षा जास्त किंमत दिली जाते. ती त्या मुलीचीही किंमत असते आणि ती त्या मूर्तीचीही किंमत असते. असा तिथं तो आशय आहे, जे अण्णाभाऊच्या साठेंच्या कादंबरीमधलं कथानक शोभावं असा तो आशय आहे. दगडी चुलीवर भाकरी भाजणाऱ्या पोरीकडं पाहून मूर्तिकाराच्या कारागिरीवर खुशीत माणसांनी सडळ हातांनी मोबदल्याचं दाम पदरात घातलं. शेवटचा तुकडा. बिऱ्हाड गुंडाळताना लळा लागलेल्या गावकऱ्यांची गर्दी. बिऱ्हाड गुंडाळताना लळा लागलेल्या गावकऱ्यांची गर्दी. पाल गाव सोडताना साऱ्यांचं मनातलं न राहून एक जण गेला बोलून, गाव पोरकं झालं. बिऱ्हाड गुंडाळताना लळा लागलेल्या गावकऱ्यांची गर्दी. पाल गाव सोडताना साऱ्यांच्या मनातलं न राहून एक जण गेला बोलून, गाव पोरकं झालं. म्हणजे दोन अर्थानं, दोन पद्धतीनं, दोन स्तरावर ही कविता छानपैकी त्यांनी खेळवलेली आहे आणि फार संयमित, कमीत कमी शब्दामध्ये फार सुंदर पद्धतीनं त्यांनी ती मांडलेली आहे. मला ती कविता खूप आवडली म्हणून त्या गोष्टीचा मी उल्लेख केला. त्याच्यानंतरची जी कविता आहे ती कविता आहे नवी गढी. या कवितेवर प्रस्तावनेमध्ये खरातांनी, महेश खरातांनी मला वाटतं थोडं चुकीचं भाष्य केले किंवा त्यांनी जास्त सविस्तरपणे बारकाव्यानं ती कविता ऐकलेली आणि वाचलेली नसावी. फार सुंदर कविता आहे. आणि काय असतं माहिती आहे का, की कुठल्याही विषयावर कविता लिहित असताना काय नवीन त्या कवितेमध्ये येतं. आता गडी हा विषय नवा नाही, फक्त तुम्ही त्या विषयात नवीन काय आणता त्याच्यात तुमच्या कवितेचं नवेपण आहे. जर आधी अनेक कवींनी लिहिले तेच तुम्ही लिहित बसलात तर त्याच्यामध्ये काही नाविन्य नाही. आता गडी या विषयावर मराठीमध्ये अनेक कवींनी कविता लिहिली आहे. अगदी जुनी, ही जी जुनी समोर वयस्क माणसं बसलेली आहेत त्यांच्या अभ्यासाला 9वीच्या पुस्तकामध्ये मराठीमध्ये गडी नावाची एक कविता होती. गल ठोकळाची. गावाची शिवलागताच दिसते उंचावरी ती गडी, भिंती ढासळल्या बुरुज खचले एक हालती देवडी. अशा प्रकारची ती कविता होती आणि फार सुंदर कविता होती. गडीवर लिहिली, गडी नावाची गल ठोकळांची कविता. त्याच्यानंतर एक फार लोकप्रिय भावगीत होतं, जी.एस. जोशी यांनी गायलेलं, अगदी भावगीताच्या सुरुवातीच्या काळात. आणि ते गीत तुमच्या जालना जिल्ह्याच्या जवळच्या माणसानं लिहिलेलं. यांनी सुद्धा एक गडी नावाची कविता लिहिलेली आहे. ती मधल्या काळामध्ये 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये होती आणि तिच्यामध्ये मार्क्सवादी, विद्रोही, आंबेडकरवादी असा आशय त्या गडी कवितेमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याने असं म्हटलेलं आहे की आता गडी उद्ध्वस्त करायलाच पाहिजे, गडीच्या तळाला बॉम्ब लावायला पाहिजे, कारण गड्यांनी इथं गुलामी लादली. अशा प्रकारचा आशय घेऊन ती कविता त्यांनी लिहिलेली आहे. मुळे गडीविषयीचा एक नॉस्टेल्जिक भाव, गडीविषयीचा एक शृंगारिक भाव, गडीविषयीचा एक विद्रोही भाव मराठी कवितेमध्ये येऊन गेलेला होता. गडी माझाही चिंतनाचा विषय आहे. मीही गडीवर एक दीर्घ कविता लिहिलेली आहे. ती माझा जो आगामी कविता संग्रह, येणारा कविता संग्रह आहे रान हाका नावाचा, त्याच्यामध्ये ती 7-8 पानांची गडी नावाची कविता आहे. एकदा माझ्यासोबत हे आमचे काळे सर आलेले आहेत आज, बालासाहेब काळे. त्यांचे मेहुणे वाटूरला राहतात. त्यांनी मला त्यांच्या मेहुण्यांच्या घरी नेलं. तिथून मला त्यांनी एक जुनी गडी दाखवली वाटूरची. ती गडी पाहून आणि त्याच्या आधी
सदानंद देशमुख यांची आंबडापूरची, त्यांच्या गावातील देशमुखांची गडी पाहून, ह्या दोन्ही, ती गडी पाहून आलो ही गडी पाहून आलो, मग घरी गेलो मला ती कविता सुचली आणि मग ती दीर्घ कविता जी आहे ती दीर्घ कविता मी लिहिलेली होती. मुळात गढीवरच्या मराठीत अनेक कविता आहेत, पण यांनी जी श्रीकांत गायकवाडांनी गढी नावाची कविता लिहिली फार सुंदर कविता आहे, मला खूप आवडली आणि ती पूर्ण वाचून लक्षात न घेतल्यामुळं कदाचित महेश खरातांचा गैरसमज झाला असावा. आणि गढी हे शोषणाचं प्रतीक आहे आणि ह्यांनी गढीवर कविता लिहिली असं त्यांनी लिहिलंय, पण नाही, त्यांनी फार फार चांगल्या पद्धतीने त्यांनी कवितेचं नावच दिलेलं आहे नवी गढी. आता नव्यानं गढ्या कोणी बांधत नाही, बरोबर आहे ना, पण गढीचा जो दोष होता, गढीला जो आपण नाव ठेवत होतो, ती शोषणाचा भाग असलेली, शोषणाचा गड असलेली, म्हणून जिला गढी म्हणत होतो, तर असे शोषणाचे गड नव्यानं उभे राहतच आहेत. आणि तो आशय घेऊन ही गढी जी आहे, ही गढी या माणसानं लिहिलेली आहे. फार सुंदर कविता आहे. त्या कवितेमधले तुकडे त्यांनी तोडलेले नाहीत. हा दोष सगळ्याच मुक्तछंदातल्या कवितेत तुमच्या आहे. दुसरी आवृत्ती करताना पाहिजे तर मी तुकडे पाडून देतो तुम्हाला, म्हणजे मग तुमच्या ते लक्षात येईल आणि नेमका अर्थ वाचकांच्याही लक्षात येईल. गढीवरचा वाडा पायथ्याला उतरताना दगडी शिळा ढासळल्या जुनं वैभव डोळ्यात आणून. हा पहिला तुकडा. गढीवरचा वाडा पायथ्याला उतरताना दगडी शिळा ढासळल्या जुनं वैभव डोळ्यात आणून. पुढचा तुकडा. धनधान्यानं भरल्या वाड्यात गढी जागले धन्याच्या शब्दाला, चाकरीत जीव धन्य झाला, सडळ हात मालकाचा कधी न आखडला, भिकारी अन साधू फकीर दुआ देत भरल्या जुळीनं पायऱ्या उतरले. महेश खरातांनी इथपर्यंतच्याच कवितेवर भाष्य केले, पुढच्या कवितेवर त्यांचं भाष्य नाहीये. त्यांनी पुढचं कदाचित वाचलं नसावं किंवा त्याचं लक्षण असावं. एक भाग आहे गढीचा, वैशिष्ट्य आहे गढीचं. धनधान्यानं भरल्या वाड्यात गडी जागले धन्याच्या शब्दाला, चाकरीत जीव धन्य झाला, सडळ हात मालकाचा कधी न आखडला, भिकारी अन साधू फकीर दुआ देत भरल्या झोळीनं पायऱ्या उतरले. हे गढीचं एक वैशिष्ट्य होतं. पण गढीचं दुसरंही एक वैशिष्ट्य होतं, तेही त्यांनी नोंदवलेलं आहे. जे शोषणाचं होतं, गौरवाचं आहे, नॉस्टेल्जियाचं आहे, तेही आहे, आणि शोषणाचा एक भाग होता ते त्यांनी म्हटलेलं आहे. मुक जिण उबगत्या पायरीला रक्ताचे डाग याद देऊन गेले. मुक जिण उबगत्या पायरीला रक्ताचे डाग याद देऊन गेले, नजरेला नजर भिडणारे डोळे फुटले, अन कवळ्या जीवांचे उमलते कंद फाटले, पायरीनं गढीवरून घसरताना सुटकेचा उसासा टाकला. म्हणजे वर जो आहे पहिल्या याच्यामध्ये की दगडी शिळा ढासळल्या जुनं वैभव डोळ्यात आणून, तिथं त्या पायरीच्या डोळ्यामध्ये नॉस्टेल्जिया होता, वैभवाचा गौरव होता. पण इथं त्या ढासळणाऱ्या पायरीनं निस्वाट टाकलेला आहे. याच पायऱ्यांवरून स्त्रियांवर अत्याचार झाले, याच पायऱ्यांवरून स्वाभिमानानं डोळा उचलणाऱ्या माणसांचे डोळे फोडण्यात आले. त्याचाही संदर्भ या कवितेमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो. मुक जिण उबगत्या पायरीला रक्ताचे डाग याद देऊन गेले, नजरेला नजर भिडणारे डोळे फुटले, आणि कवळ्या जीवांचे उमलते कंद फाटले, पायरीनं गडीवरून घसरताना सुटकेचा उसासा टाकला. शब्दकळा ही खूप चांगली आहे. तुमच्या लक्षात आलेलं असेल की बायकांवर बलात्कार झाले असा शब्द वापरलेला नाही, अत्यंत वेगळी शब्दकळा वापरली. अन कवळ्या जीवांचे उमलते कंद फाटले. सुंदर शब्दकळा आहे. बलात्काराचं हे वर्णन आहे, पण शब्दकळा अतिशय वेगळ्या पद्धतीनं सामर्थ्यानं वापरलेली आहे. बलात्काराचा उल्लेख केलेला नाही. पायरीनं गडीवरून घसरताना सुटकेचा उसासा टाकला. त्या पायऱ्यांना आनंदही वाटला की इथून पुढं या अत्याचाराचा साक्षी होण्याची आपली आता राहिलेलो नाही, बरं झालं आपण याच्यापासून दूर झालो. पुढचा जो स्टांजा आहे, पुढचा जो तुकडा आहे. वाड्यासह गाव मालकी राखणारी गढी अखेर ढासळली, मात्र माती पसार झाली घराघरा. मला माहित आहे ही गडीची माती कोरून घराघरात नेली जाते. सारवणाला माती, शुभ्र पांढरी चांगली माती म्हणून, सिमेंट सारखी माती म्हणून ती नेली जाते. आणि काही गडीचे मालक माती विकतात, माती विकून जगतात, तेही तुम्हाला माहित आहे. त्यामुळं वाड्यासह गाव मालकी राखणारी गडी अखेर ढासळली, मात्र माती पसार झाली घराघरात. आता याचा कसा सिंबॉलिक सुंदर, किती सुंदर उपयोग या मातीच्या घराघरात पोहोचण्याचा, सिंबॉल म्हणून, प्रतीक म्हणून
प्रतिमा म्हणून कसा सुंदर उपयोग केलाय घराघरात पोहोचणाऱ्या मातीचा, ते तुमच्या पुढच्या कडव्याच्या शेवटच्या कडव्याच्या लक्षात येईल की ढवळ्या मातीत आता कोंब फुटले गढीचे, गाव गढी केव्हाच झाली भुईसपाट, आता मात्र जाती जातीत रोपट बाळस धरते नव्या गढीचं. प्रत्येक जातीत नव्या गड्या, नवे गढीवान, गढीवरचे पाटील देशमुख नवे प्रत्येक जातीत निर्माण होत आहेत. राजकारणासाठी एक एक जण पुढे येतो आहे, त्यांच्या नव्या गड्या उभ्या राहत आहेत आणि पुन्हा त्यांच्या जातीची माणसं त्यांची गुलामगिरीच करत आहेत. हे फार वेगळ्या पद्धतीनं, म्हणून गढी या कवितेमध्ये मला खूप आवडलेली अशी ही कविता. आणि नेमकं एवढ्या चांगल्या कवितेवर प्रस्तावनेमध्ये दुर्लक्ष झालं याचंही मला वाईट वाटलं. पुढं उद्ध्वस्त कोंडवाडा नावाची कविता आहे, म्हणजे गडीच्या बरोबरच कोंडवाड्याचंही चित्रण आलेलं आहे. आणि जो कोंडवाडा आहे त्या कोंडवाड्याचं, म्हणजे पूर्वी धानात भरलेली जी जनावरं असायची ती कोंडवाड्यात घातली जायची ना, आता त्या कोंडवाड्याची गरज उरलेली नाही, तर ते कोंडवाडे रिकामे पडलेले आहेत, उद्ध्वस्त झालेले आहेत. तसंच त्याचं वर्णन केले, त्याच्यावर फार भाष्य करायची गरज नाही, नुसती मी वाचून दाखवतो की मुक भुकेलं ढोर मालकाच्या दावणीला तोडून उभ्या पिकात शिरलं, पोटभर चरलं, बंडखोर ढोराला उपाशी पोटी डांबून चांगलीच जिरवी कोंडवाडा, दंड भरून मालक ढोर ताब्यात घेताना कधी कधी निष्पाप ढोरावर नाहक जुलूम व्हायचा, रीतीनं हात बदलले बापुडा कोंडवाडा, मनाला खायचा एकदा पिकात धुमाकूळ माजविणाऱ्या कठाळ्याला आवर घालावयास कोंडताना कचरला कोंडवाडा, वारा पिऊन चौखूर कठाळ्या उधळला, लोखंडी गजाचा दरवाजा आणि खिडकी ढासळली, दगडगोट्याच्या भिंतीखाली अखेर न्याय नीतिमत्तेचा घडा फुटला, आता उद्ध्वस्त आयुष्याच्या खुणा दाखवत कोंडवाडा नावापुरता मुक्या मोकाट जनावरांना उन्हाचा विसावा करिता, उन्हाच्या विसावा करिता. सरळ वाचून दाखवली तुम्हाला, फारसं त्याच्यावर भाष्य न करता त्याच्यावर भाष्य करायची गरज नाही अशी ती कविता. अशा कितीतरी कविता, डाग नावाची कविता आहे, ती पण खूप सुंदर अशी कविता आहे. किती कवितांवर बोलावं, किती कवितांवर हे करावं असा प्रश्नच आहे. कधी वाटे नावाची त्यांची एक कविता आहे, ती कधी वाटे. आता ही कविता छंदात आहे, ती सुबद्ध असायला पाहिजे, पण बऱ्याच ठिकाणी अबद्ध झालेली आहे रचना तिची. आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ओळीमध्ये प्रत्येक कडव्यामध्ये सुरुवातीला तुम्ही ओळ वापरली कधी वाटे मिठीत, बरोबर आहे ना. कधी वाटे, वाटे हा शब्द वापरलेला आहे प्रत्येक वेळी. वाटेच्या ऐवजी वाटते असा शब्द जर वापरला असता तर ती लय बरोबर झाली असती. कधी वाटते मिठीत कव टाळावे आकाश, डोळ्यातील आसवांनी ओल करावं ढगास. कधी वाटते झेपावे पंख अंगास लावावे, गळ्यामधी उतलेले अलगद उचलावे. कधी वाटते उडावं फुलं पाखरूच व्हावं, उबगलेल्या जीवांना जगण्याचे रंग द्यावं. कधी वाटे पावसाचा थेंब टपोरा होऊन, मातीतला गंध ओला घ्यावा ओठाने चुंबून. कधी वाटे ते उराशी वीज पेटती धरावी, अंधाराच्या वाटेवर मशालीला पेटवावी. आता या प्रत्येक ठिकाणी मी सुबद्ध करून वाचलेलं आहे. मूळ कविता ही सुबद्ध नाहीये, मी त्या दुरुस्त्या केलेल्या आहेत आणि कुठं कुठं सुबद्ध करता येते. आता तिसऱ्या माणसानं ती कविता दुरुस्त करू नये पण लक्षात येते. जिथं तुम्हाला सूर उगाचच ओढावे लागतात, जिथं तुम्हाला सूर आखडावे लागतात, आपोआपच कळतं की ही कविता अबद्ध झालेली आहे. अशा कितीतरी एकापेक्षा एक सुंदर कविता, आणि ज्या कवितेचा नुसता उल्लेख आमच्या सरांनी केला आणि ते पटकन भाषण लांबायले म्हणून थांबले, ती कविता आवर्जून संपूर्ण वाचून दाखवावी अशी आहे. मी तुम्हाला ती मुद्दाम संपूर्ण कविता वाचून दाखवणार आहे. ज्यांनी माझ्या कवितेशी तुलना केली त्या कवितेशी की शिक बाबा शिक, लढायला शिक, कुंब्याच्या पोरा आता लढायला शिक, त्या कवितेचा उल्लेख केला. त्या कवितेसारखी ही कविता आहे, पण त्या कवितेचा प्रभाव वगैरे असं म्हणता येत नाही. विद्रोह आहे, त्या कवितेमध्ये विद्रोह आहे, या कवितेमध्ये विद्रोह आहे, दोन्हींची प्रकृती सारखी आहे. त्याच्यामुळे या कवितेत ही विद्रोही शेतकऱ्याची कविता आहे. शेतकऱ्यांच्या संघटनेनं सुद्धा ही माझी कविता जशी उचलली तशी उचलायला हरकत नाही. इथल्या मुरदाडांना तुझ्या घामाचं मोल भिंगातल्या डोळ्यांना न्याहाळता येत नाही.
इथल्या मुरदाडांना तुझ्या घामाचं मोल भिंगातल्या डोळ्यांनी निहाळता येत नाही. सालोसाल पांगाडी कणनं तुझं पांचट, बधीर कानांना त्यांच्या ऐकू येणार नाही. खोट्या वचनांची होळी अशा पुसून टाक, त्यांची गांडूळ तोंडांना हात लावता येणार नाही. तोंडास मुंगस फेकून तू डरकाळी फोड, उपाशी ढोरागत तुला आवरता येणार नाही. बळ एकवटून तक्रीस दंड थोपट, खुराक खाणाऱ्यांना घास गिळता येणार नाही. असा जो विद्रोही भाव आहे, तो विद्रोही भाव या कवितेमध्ये आलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ती कविता प्रेझेंट करताना आणखी इफेक्टिव्ह करण्यासाठी त्याच्यामध्ये मात्रांचं जर कमी जास्त केलं तर ते आणखी चांगलं करता येतं. एक पाऊलवाट नावाची कविता आहे. वाटेवर अनेकांनी कविता लिहिल्या. वाटेवर आमच्या व्यंकटेश माडगूळकरांनी वाटा नावाचं एक पुस्तकच लिहिलेलं आहे. ग्रामीण भागातून जाणाऱ्या ज्या वाटा असतात, पाऊल वाटा ज्या असतात, त्या पाऊल वाटांचं, तर त्या पाऊल वाटांवर लिहिलेली ही कविता आहे. मला खूप आवडली, छान कविता आहे, म्हणून दाखवत बसत नाही. विहीर उजनी नावाची कविता आहे, विहीर उजवणीची. तीही एक वेगळी, म्हणजे ज्या कविता वेगळ्या वाटल्या मला त्यांचे उल्लेख मुद्दाम मी करत आहे. सालगडी नावाची कविता आहे, जी नेहमीच शेतकऱ्यांवरही लिहिली जाते. त्याच्यामुळे हा कवी एका बाजूला शेतकऱ्यांवरही लिहितो, शेतकऱ्यांचं दुःखही सांगतो, पण शेतकरीही काही घटकांवर अन्याय करतो, त्याचीही नोंद तो घेतो. आणि म्हणून सालगडी ही जी कविता आहे ती मला महत्वाची वाटते. त्या कवितेचा शेवट आहे, बहरला मळा शिवार वाढत गेलं धन्याचं, उसनवारीचं रीन गळ्याभोवती, फाटकं धोतर तुटकं खेटरासह, सरणावर इमानदार गडी इतकंच शिल्लक ठेवून गेला. फार सुंदर कविता आहे. शेवट फक्त तुम्हाला वाचून दाखवला. त्याच्या आयुष्याची कमाई पुंजी काय होती, तर इमानदार गडी एवढीच पुंजी होती. फाटक्या तुटक्या खेटराशिवाय घरामध्ये काहीही त्याच्या शिल्लक राहिलेलं नव्हतं. असा हा जवळजवळ आता कविता संग्रह संपत आलेला आहे. तलफ नावाच्या कवितेचा फार सुंदर उल्लेख केला आमच्या कोरे सरांनी, की नवरा मरतो व्यसनी आणि सकाळी ते सूप नेऊन ठेवतात त्याच्या मड्यावर आणि त्याला काय काय आवडतं त्याच्या वस्तू नेऊन ठेवतात. तेव्हा बायकोला विचारतात की काय ठेवायचं का ह्याच्यामध्ये, तेव्हा ती बाई जे सांगती सगळ्या वस्तूंची यादी ती कोरे सरांनी वाचून दाखवलेली आहे. पण कोरे सरांनी ती कविता अर्धीच वाचून दाखवली. या कवितेचा शेवट महत्त्वाचा आहे आणि त्या शेवटामध्ये त्या कवितेचं खरं रहस्य आहे. त्या कवितेच्या तपशिलात नाही. ती जी बाई आहे ती बाई सुद्धा, बाईचा विद्रोह हा या कवितेचा विषय आहे. मूळ तपशील तर महत्वाचे आहेतच आहेत, पण त्या बाईचा विद्रोह आहे. ती बाई म्हणते, पदरानं डोळे पुसत ती भडकली, चांडाळानं संसाराचं वाटोळं केलं, त्याच्या मड्यावर एक बी जिन्नस देणार नाही. आड्याला लटकून हाड, तलफिवान नवऱ्यापरी रंडक आयुष्य भोगी. तो जो स्त्रीचा विद्रोह आहे तो त्या कवितेतला महत्वाचा भाग आहे. तो सरांनी वाचून दाखवला नव्हता, म्हणून मी तो तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवला. आणि मग शेवटची कविता, जिचा उल्लेख इथं वर ओळी केलेल्या आहेत, ती कविता की हाती धरून कासरा साडीवर मुठ धरी, ही कविता. आता ह्याच्यामध्ये पेरणीच्या आणि पावसाळ्याच्या सुरुवातीचा जो हंगाम आता सुरू आहे त्याच्याविषयीच्या पुष्कळ कविता आलेल्या आहेत आणि इथेही आहे. आता पावसाविषयीच्या कवितांमध्ये काय नाविन्य आहे, कारण पावसाविषयी आणि पेरणीविषयी सगळ्यांनी कविता लिहिलेल्या आहेत. अगदी जात्यावरच्या बायकांपासूनही लिहिलेल्या आहेत, पण तरीही प्रत्येकाने काहीतरी नवं लिहिलेलं आहे. कारण शेत हे एवढं मोठं घबाड आहे की आधी कितीही लोकांनी कितीही लिहू दे. दिघे यांची सराई नावाची कादंबरी आहे, पडरे पाण्या नावाची कादंबरी आहे. त्या पडरे पाण्या कादंबरीमध्ये त्यांनी लोकगीत दिलेली आहेत. तेच लोकगीत पुढं तुम्हाला माहित आहे की प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं आहे, फार सुंदर गायलेलं आहे. या दिवसामध्ये सगळेजण त्या कवितेचा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करत असतात. फारच अप्रतिम असं ते गाणं आहे की पावसाला हाक मारणार पडरे पाण्या म्हणून त्या कादंबरीचं नावच आहे ते. पडरे पाण्या कर पाणी पाणी, कर पाणी पाणी, शेत माझ लई तांधेल सात गावानी, शेत माझ लई तांधेल सात गावानी. किती सुंदर प्रल्हाद शिंदेचा उंच टिपेतला पंचमाचा जो आवाज आणि खूप सुंदर. त्यामुळे आता सगळेजण आपल्या मोबाईलमध्ये हे एकमेकांना पाठवत असतात या दिवसामध्ये
त्या पावसाला आवाहन करणारी तिचे कविता आहे, ती गाणं आहे ते. त्याच्यासोबतच दुसरं गाणं आहे, पाऊस पडणं गेला की लोक एकमेकांना पाठवतात. पड पड र पावसा, पड पड र पावसा, तुला पडूस वाटणार पाप धरणीत दाटणार, पाप धरणीत दाटणार. पड पड र पावसा, पड पड र पावसा. कितीतरी पावसाचे संदर्भ आपल्याला या लोकगीतामध्ये, जात्यावरच्या ओळीमध्ये सापडतात. जेव्हा प्रत्यक्ष कविता लिहायला लागले आधुनिक काळामध्ये, तर बहिणाबाई चौधरींनी सुद्धा पावसावर कविता लिहिलीच आहे. पेरणी 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 पेरणी, आले पावसाचे वारे, बोलला पोपया, बोलला पोपया, पेरते वारे, पेरते वारे, पेरणी 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 पेरणी. बहिणाबाई चौधरीनं पाऊस आणि पेरणी कशी त्यांच्या कवितेमध्ये पकडलेली आहे. आनंद यादवांनी पेरणी वेगळ्या पद्धतीने पकडलेली, पाऊस वेगळ्या पद्धतीने पकडलेला आहे, कारण तो वास्तववादी कविता लिहिणारा कवी आहे. त्यामुळे पेरणीला जाणारी जी बाई आहे, ती बाई पेरत असताना भुईमुगाच्या पेरणीमध्ये सतत ते दाणे खात राहते, कारण तिला घरी पद्धतीने हाच विषय मांडणारा. रोजे दाना दाना ज्येष्ठाचा महिना, माती तला गंध ओला, चौखुर दिशांना, पाखराचे पंख आम्हा आभाळ पुरेना. शेतकऱ्याचं पेरणीतलं जे आनंद आहे, तो आनंद व्यक्त करणारी कविता नादू माडोरांसारख्यांनी लिहिली. आणि तेच पेरणी जर पावसाचं गाणं विठ्ठल वाघांनी वेगळ्या पद्धतीने लिहिलं. ते सगळ्यांनाच माहिती आहे. तिफन नावाची जी विठ्ठल वाघांची कविता आहे, काळ्या मातीत तिफन चालते, आणि तुम्ही इतक्यांदा जालनेकरांनी ऐकलेली आहे की तुम्हाला ती काही पुन्हा नव्यानं सांगायची गरज नाही. अशा कितीतरी मराठीमधल्या कविता आपण ऐकतो. त्या पार्श्वभूमीवर ही कविता एक वेगळ्या पद्धतीनं पावसाला आणि पेरणीला न्याय देणारी आहे. हाती धरून कासारा, साडीवर मुठ धरी, रोपलेई पोसिंद्याचं, विठ्ठल पेरणी करी, विठू उभा पेरणीला, शेतकरी वार करी, बैल खेळती पाऊल्या, झालं शिवार पंढरी, पानं वाजवी टाळ्या, झाड नाचती भजनात, वाजे आभाळी पखवाज, बोल मृदंग घुंगरात, बी पेरलेल्या ओळी, फुलं राणाच्या अंगणी, गुरांच्या दिंडी गाई, पेरणीची अभंग वाणी, देवा तुझी गूढ माया, जीव अंकुरे मातीत, हिऱ्या मोत्याचं चांदण, आलं उगवून शेतात. अशा प्रकारची या संग्रहातली ही शेवटची कविता. अशा सुंदर सुंदर कविता या संग्रहामध्ये आहेत. मी आधीच तडेगावकर मॅडमला सांगितलं होतं की मी नुसतं कौतुक करणार नाही, मी काही सूचनाही करीन. तर त्या पद्धतीच्या सूचना मी केल्या. त्याच्यामध्ये कवीला काही वाईट वाटलं नसेल अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो. नमस्कार, धन्यवाद. एका कवितेने ज्यांचं पोट भरणार नाही त्यांनी बाहेरच्या पुस्तकांना हात लावायला हरकत नाही जाता जाता. त्यामुळे शेवटची एक कविता म्हणतो आणि थांबतो. अरे बापरे. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी खातात जीवाला खस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काळ्या बापाचं हिरवं रान, काळ्या माईन पिकवलं सोनं. काळ्या बापाचं हिरवं रान, काळ्या माईन पिकवलं सोनं. पण त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. इथं डब्यात तुला साखर लागते गोड,
तीथ शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड, इथ डब्यात तुला साखर लागते गोड. तीथ शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड, पण भाव ठरतो त्याला न पुसता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, जेव्हा दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली, तवा गावाला कुणी न वाली. जेव्हा दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली, तवा गावाला कुणी न वाली. कसे सुगीत घालतात गस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. या भूमीचा मूळ अधिकारी, बाप झालाय आज भिकारी. या भूमीचा मूळ अधिकारी, बाप झालाय आज भिकारी. गाव असून झालाय फिरस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मळतात माणसं, कशी खातात जीवाला खस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. जन्म म्हणायची जन्म कविता म्हणा असा पंडितरावांचा आग्रह आहे. मागून सरांनी टाळ्या वाजवल्या आणि तुम्हाला बहुतेक खून केली. ही कविता खरं तर टाळ्यांशिवाय मी म्हणत नाही, पण लेकरं समोर असतील तर, कारण त्यांना गुंगून ठेवण्यासाठी मला टाळ्या वाजवाव्या लागतात, त्यांना वाजवायला लावाव्या लागतात. इथे काही लेकरं नाही आहेत, त्याच्यामुळं त्यांना काही टाळ्या आहेत जी अनेक वर्ष आपल्या विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमात पण होती, जी अनेकांची आवडती कविता आहे, जी कविता मी नेहमीच माझ्या कार्यक्रमात शेवटी म्हणतो, कारण ती म्हटल्यानंतर मी काही बोलण्याच्या मनस्थितीत राहत नाही, कदाचित तुम्ही काय ऐकण्याच्या मनस्थितीत राहणार नाही, म्हणून नेहमीच ती कविता मी शेवटी म्हणतो. माझ्या आईनं मला सांगितलेली माझ्या जन्माची कहाणी. मी मायला विचारलं, माय मवा जन्म कव्हा झाला? माझ्या माईनं मला सांगितलेली माझ्या जन्माची कहाणी तिच्याच भाषेमध्ये तुमच्या समोर सांगतो. दो जीवाची माय मही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुंतला. दो जीवाची माय मही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुंतला. वटी आलेल्या वटीव धुडक्याची एक वटी, एकी मधी गर्भ तान्हा एक कापसाच्या सखी. वटी आलेल्या वटीव धुडक्याची एक वटी, एकी मधी गर्भ तान्हा एक कापसाच्या सटी. बोंड बोंड एचतानी झाली दुपार इखाली, माये गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली. असं पासच्या रानात नाही माणसाचा थारा, चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ, आल्या एकाएकी कळा हात पाय झाले ताठ. घामाघूम झाली माय कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात, आड रानात हारण हर कापली उरात. असं पासच्या रानात नाही माणसाचा थारा, चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ, आल्या एकाएकी कळा हात पाय झाले ताठ. घामाघूम झाली माय कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात, आड रानात हारण हर कापली उरात. पुढी काय झालं त्याचं माईला नवत भान, जणू पडलय पाखरू बिन वारशी उतान. आली सुदीवर तव्हा कुसरी कामी झालेली, मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली. बाळातीनं झाली माय जशी सीता वनवासी, लव अंकुश खेळले जसे झाडा झुडपाशी. खाली वरी धुडक्यात कापसाच्या डालीमधी, मला घालून माईनं डाल उचलली आधी. नाही अंगामधी बळ तरी माय तरारली, वल्ली कच्ची बाळातीनं
नदीमधी उतरली, माय झाली वसुदेव, सूर्य झाला नागफणा. माय झाली वसुदेव, सूर्य झाला नागफणा, तरी धीराच्या माईनं नाही वाकू दिला कणा. माय सांगती अशाच कव्हा गोष्टी जुन्या पाण्या, तुझ्या जन्माच्या येळला बाळा नव त्यारे कण्या. कसं फुटावरे दूध, कशी भरावं कंबर, पोट जगविलं तव्हा कच्चे खाऊन उंबर. घोरपडीच्या मासानं येती भरून कंबर, त्याच्यासाठी बाप तुहा धुंडू लागला डोंगर. असा झाला तुहा जन्म, झाली सगळ्याची दैना. काय सांगू एक एक तुह्या जलमाची कहणा. भर उन्हात जन्मलास, माती तोंडात घेऊन, वाढलास एवढा तू धान मातीचं खाऊन. मातीसाठीच जगावं, मातीसाठीच मरावं, मातीसाठीच जगावं, मातीसाठीच मरावं. बाळा माती लई थोर, तिला कसं इसरावं. बाळा माती लई थोर, तिला कसं इसरावं. या ठिकाणी काहीही प्रतिक्रिया न देता सर्व उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी वेळात वेळ देऊन सरांनी आपल्या हाकेला ओ दिली आणि कविता संग्रहाचं प्रकाशन त्यांच्या शुभ हस्ते त्यांनी पार पडलं. मी अनुभव प्रतिष्ठान आणि मराठवाडा साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी बसवराज कोरे सरांनी या कवितेवर भाष्य केलं, त्यांचाही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर संजीवनी तडेगावकर मॅडम, विनीतजी सहाणे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचाही आभार व्यक्त करतो. समोर बसलेल्या सर्व दिग्गज मंडळींचं अनुभव प्रतिष्ठानच्या वतीनं शतशः आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता एवढंच म्हणेल की स्वागताचे हार कशाला, आभाराचे भार कशाला, हृदयात बांधूया घर, त्या घराला दार कशाला, त्या घराला दार कशाला. श्रीकांत गायकवाड सरांचा सन्मान करू इच्छिणाऱ्यांना विनंती करेल की त्यांनी यायचं आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर बहुजन व्याख्यानमाला अध्यक्ष बालासाहेब अरुज, त्याचबरोबर श्रीरामे सर, संतोषजी धारे सर, सपत्नीक सरांचा सन्मान करणार आहे.